नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या विशेष भागात आपण चर्चा करणार आहोत भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ देणाऱ्या एका मोठ्या निर्णयाची, इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर केंद्र सरकारने दिलेल्या मोठ्या सवलतीची, भारतातून संपूर्णपणे बाहेर पडणाऱ्या एका अमेरिकन टेक कंपनीची, सोनं आणि चांदी यांच्या बाजारातील मोठ्या घसरणीची आणि सकाळच्या घसरणीनंतर दुपारपर्यंत सावरलेल्या भारतीय शेअर बाजाराची। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या बातमीने। भारतीय ऊर्जा सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाची अतिरिक्त साठवण क्षमता उभारण्याचा आराखडा करण्यात येत आहे। ऊर्जा क्षेत्रातील तज्ञांच्या मते हा निर्णय केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून तर भारताच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याचा पाया आहे। भारत आज जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक तेल वापरणारा देश आहे। देशातील उद्योग, वाहतूक व्यवस्था, विमानसेवा, शेती आणि उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनावर अवलंबून असतं। मात्र भारताच्या गरजेपैकी जवळपास 88% कच्चे तेल आपण आयात करतो। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या किंवा पुरवठा खंडित झाला तर त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असतो। सध्या भारताकडे विशाखापट्टणम, मंगळुरू, पादूर येथे धोरणात्मक तेल साठे आहेत। या तिन्ही प्रकल्पाची एकत्रित क्षमता 5.33 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे। बॅरलमध्ये रूपांतरित केल्यास हा साठा 39 दशलक्ष बॅरल इतका होईल। आता त्यात आणखी 30 दशलक्ष बॅरल क्षमतेची भर पडल्यास आणखी भारताची धोरणात्मक तेल क्षमता वाढणार आहे। ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नाही, यामुळे जागतिक संकटाच्या काळात देशाला अधिक सुरक्षितता मिळणार आहे। भारत दररोज 50 लाख बॅरलपेक्षा अधिक तेल वापरतो। यामुळे काही दिवसांचा पुरवठा खंडित झाला तरी अर्थव्यवस्थेला मोठा परिणाम भोगावा लागतो। पश्चिम आशियातील संघर्ष, रशिया युक्रेन युद्धासारख्या घटना किंवा होर्मुझ समुद्रधुनीतील तणाव यामुळे तेल बाजारात अनेकदा अस्थिरता निर्माण होते। अशा वेळी धोरणात्मक तेल साठा हा देशासाठी संरक्षण कवचासारखं काम करतो। या प्रकल्पामध्ये UAEची राष्ट्रीय तेल कंपनी ADNOC महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ही कंपनी आधीपासूनच भारतातील धोरणात्मक साठा प्रकल्पामध्ये सहभागी आहे। आता या सहकार्याचा विस्तार करून नवीन प्रकल्पांना गती दिली जाणार आहे। विशेष म्हणजे ओडिसातील चांदीखोल येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन साठवण प्रकल्पाकडे देखील लक्ष वेधलं आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताची ऊर्जा सुरक्षा आणखी मजबूत होईल। भारत आणि UAE यांच्यातील ऊर्जा सहकार्याबद्दल गेल्या काही वर्षात वेगाने वाढ झाली आहे। कच्चे तेल, नैसर्गिक वायू, LPG आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सचा व्यापार हा होत आहे। यामुळे 3 कोटी बॅरल साठवण क्षमतेचा हा प्रकल्प दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना आणखी बळकटी देणारा ठरणार आहे। एकीकडे ऊर्जा सुरक्षेला बळ देणारा निर्णय घेतले जात असताना दुसरीकडे सरकारने इंधन क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा घेतला आहे। सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार 22% ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल यावर आता कोणतेही केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही। देशात सध्या E20 इंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे। मात्र आता सरकारने E22, E25, E27 आणि E30 या नव्या प्रकारांना देखील प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा घेतला आहे। या निर्णयामागे अनेक मोठी उद्दिष्ट आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे। याचा दुसरा मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल। इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांचा वापर हा केला जातो। यामुळे इथेनॉलची मागणी ही वाढली तर शेतकऱ्यांना अधिक बाजारपेठ उपलब्ध होईल आणि कृषी उत्पादनाला चांगला दर हा मिळू शकतो। सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारातील अनेक साखर कंपन्यांच्या समभागामध्ये तेजी दिसून आली। काही कंपन्यांचे शेअर्स हे 4% पर्यंत वाढले। पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे। इथेनॉल हे तुलनेने स्वच्छ इंधन हे मानलं जातं। त्याच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट होते। यामुळे भारताच्या हरित ऊर्जा मोहिमेला नवी गती ही मिळणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, उत्पादन शुल्क माफ झाले असले तरी पेट्रोलचे दर उद्याच कमी होतील असे नाही। कारण किरकोळ इंधन दरावर कच्च्या तेलाच्या जागतिक किमती, वाहतूक खर्च, राज्य सरकारचे कर आणि तेल कंपन्यांचं मार्जिन याचा प्रभाव हा पडत असतो। म्हणजेच ऊर्जा सुरक्षा, शेतकरी कल्याण, पर्यावरण संरक्षण आणि आयात खर्चात बचत या 4 आघाडीवर सरकारने एकाच वेळी मोठे पाऊल उचलल्याचं चित्र दिसत आहे। आता पुढील बातमीकडे वळूया। तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या बदलामुळे रोजगार बाजारावर काय परिणाम होत आहे याचे आणखी एक मोठे उदाहरण समोर आले आहे।
आणि ही बातमी आहे अमेरिकेतील आघाडीची रिअल इस्टेट टेक कंपनी ओपन डोअर बाबत. गेल्या काही वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग यामुळे उद्योग विश्वात मोठे बदल घडत आहे. अनेक कंपन्या अधिक कार्यक्षम, अधिक खर्चिक आणि वेगवान व्यवसाय मॉडेलकडे वळत आहे. मात्र या बदलांचा सर्वात मोठा परिणाम जर कोणावर होत असेल तर रोजगार क्षेत्रावर. आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आघाडीची रिअल इस्टेट टेक कंपनी ओपन डोअरने भारतातील आपले संपूर्ण कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे 250 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर थेट परिणाम होणार असून हैदराबाद आणि बंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काज नेजातीन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अधिकृत संदेशातून या निर्णयाची माहिती दिली. कंपनीने स्पष्ट केले आहे की तिचा मुख्य ग्राहक वर्ग हा अमेरिकेत असल्याने व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, सेवा आणि तांत्रिक प्रक्रिया ग्राहकांच्या अधिक जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक जबाबदाऱ्या देखील अमेरिकेत हलवल्या जात होत्या. आता उर्वरित कामकाज देखील अमेरिका केंद्रित होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ओपन डोअर ही अमेरिकेतील डिजिटल रिअल इस्टेट व्यवहार क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध कंपनी. घराची खरेदी आणि विक्री पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक वेगाने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी कंपनीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. एक काळ असा होता की ओपन डोअरला रिअल इस्टेट क्षेत्रातील क्रांतिकारक कंपनी म्हणून पाहिलं जात होतं. मात्र महामारीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, व्याजदरातील वाढ आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे कंपनीवर मोठा आर्थिक दबाव हा निर्माण झाला. त्यातूनच मार्ग काढण्यासाठी कंपनीने ओपन डोअर 2.0 नावाची रणनीती स्वीकारली असून या धोरणात्मकमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने अधिक काम करण्यावर भर दिला जात आहे. कंपनीच्या अनेक अंतर्गत प्रक्रिया आता एआयच्या मदतीने पूर्ण केल्या जात आहे. ग्राहकांशी संवाद, डेटा विश्लेषण, मालमत्तांचे मूल्यांकन आणि विविध प्रशासकीय कामे यामध्ये स्वयंचलना वाढवण्यात आली आहे. परिणामी अनेक पदांची आवश्यकता कमी झाली. यापूर्वीही ओपन डोअरने अनेक वेळा कर्मचारी कपात केली आहे. 2022 मध्ये कंपनीने जागतिक स्तरावर सुमारे 550 कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकले होते. तेव्हा एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 18% मनुष्यबळ कमी करण्यात आले होते. यानंतर खर्च कमी करण्यासाठी आणि नफ्यात सुधारणा करण्यासाठी अनेक पुनर्रचना कार्यक्रम राबवण्यात आले. भारतातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय हा त्याच मालिकेतील सर्वात मोठा निर्णय मानला जातो. आता रोजगार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील या मोठ्या घडामोडीनंतर वळूया अशा एका बाजाराकडे जिथे घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कोट्यावधी भारतीयांचे लक्ष असते. तो बाजार म्हणजे सोनं आणि चांदी यांचा बाजार. 11 जून रोजी सोनं आणि चांदी यांच्या बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. गेल्या काही महिन्यातील सर्वात मोठ्या किंमत दुरुस्त्यांपैकी एक ही मानली जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आज आणखी तीव्र झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या किमतीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदवण्यात आली. काही आठवड्यापूर्वी विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोनं आणि चांदी यांच्या दरांनी आता उलट दिशेने प्रवास हा सुरू केल्याचं चित्र दिसत आहे. देशातील प्रमुख सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घट ही झाली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनौ आणि इतर शहरांमध्ये सोन्याचे दर हे हजारो रुपयांनी कमी झाले आहे. याचप्रमाणे चांदीच्या किमतीमध्ये देखील मोठी घसरण झाली असून प्रति किलोच्या दरात 10,000 रुपयांपेक्षा जास्त घट ही नोंदवली गेली. आता सोनं आणि चांदी या बाजारातून वळूया भारतीय शेअर बाजाराकडे. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिका आणि इराण संबंधांमधील अनिश्चितता, जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे भारतीय बाजारावर दबाव निर्माण झाला होता. सकाळच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात घसरला. काही काळासाठी निर्देशांक 73,700 च्या खाली पोहोचला. दुसरीकडे NSE निफ्टी देखील 23,150 आसपास दबावाखाली कामगिरी करत होता. सकाळच्या या घसरणीनंतर अनेक गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. काहींनी नफा वसुली केली तर काहींनी नव्या गुंतवणुकीबाबत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. मात्र बाजाराची खरी परीक्षा दुपारच्या सत्रात झाली, कारण सुरुवातीच्या धक्क्या पचवल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खरेदीचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली. दर्जेदार कंपन्यांचे अनेक समभाग सकाळच्या घसरणीनंतर आकर्षक मूल्यांकनानंतर उपलब्ध झाल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी संधी साधत खरेदी वाढवली. याच खरेदीच्या जोरावर बाजाराने पुन्हा एकदा रिकव्हरी केली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 74,100 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 50 देखील 23,200 च्या पातळीवर व्यवहार करत होता. सकाळच्या घसरणीनंतर तुलनेत ही मोठी सुधारणा मानली जाते.
विशेषतः बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांनी रिकव्हरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी देखील बाजाराला चांगला आधार दिला. याशिवाय ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांच्या समभागामध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, ICICI बँक, लार्सन अँड टुब्रो आणि इतर काही ब्लू चिप कंपन्यांच्या समभागांनी बाजाराला मजबूती दिली. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही समभागावर दबाव हा कायम राहिला. अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता आणि जागतिक IT खर्चावरील प्रश्नचिन्ह यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदार अजूनही सावध भूमिकेत आहेत. बाजार विश्लेषकांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत स्थिती अजूनही मजबूत आहे. GST संकलन, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, उत्पादन क्षेत्रातील वाढ आणि देशांतर्गत मागणी यामुळे भारतीय बाजाराला दीर्घकालीन आधार हा मिळत आहे. अशा जागतिक घडामोडी घडत आहे ज्या या बाजारावर परिणाम करत आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती या आगामी काळात बाजारासाठी सर्वात महत्त्वाचा घटक ठरू शकतात. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 88% कच्चे तेल हे आयात करतो. यामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ ही व्यापार तूट आणि कॉर्पोरेट नफ्यावर परिणाम करू शकते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपली काळजी घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.